नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी बघायची. तर बऱ्याच मुलांनी बघितली पण असेल, तर मी म्हणाल व्हिडिओ अजून पूर्ण पण बघा. तर त्यात मला काय काय सांगायचंय. तर मागच्या वर्षीचं कट ऑफ मेरिट काय होतं, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे कसं बघायचं. सीट मॅट्रिक्स काय असतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बेस्ट कॉलेजेस कुठले आहेत तर याचा मी व्हिडिओ ऑलरेडी एक तयार केलेला आहे. आणि कॉलेजेसची फी काय आहे. तर हे सगळे प्रश्न तुम्हाला कॅप राऊंड 1च्या आधी माहीत असले पाहिजे. आता अजून काही प्रश्न आहेत, जसे की बेटरमेंट काय असतं, नॉट फ्रीज काय असतं, फ्रीज काय असतं. तर ते त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ आहे ऑलरेडी, किंवा जर माहिती घ्यायची असेल तर मी कॅप राऊंडच्या वेळेस तुम्हाला सांगणारच आहे. तर मी आता नाव पण टाकलंय माझं, डेझिग्नेशन पण टाकलंय. तर मागच्या वेळेस कोणतरी मला विचारलं तुम्ही सायबर कॅफेवर काम करता का. तर मी त्याला सांगितलं मी प्रोफेसर आहे. तर मुद्दाम मी टाकलं इथं मी प्रोफेसरच आहे आणि म्हणून मला सगळी प्रोसिजर माहीत आहे. तर ती वेळ मला आली टाकण्याची. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता बेस्ट कॉलेजेस कुठले आहेत महाराष्ट्रामध्ये, तर ते हे सगळे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज संदर्भातली लिस्ट आहे. तरी एकदा तुम्ही बघून घ्या ते कुठले कुठले कॉलेजेस आहेत. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. त्यानंतर फीज काय आहे कुठल्या कॉलेजची, तर त्या संदर्भात पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर ती बघून घ्या, कारण तुम्हाला कॅप राऊंड 1च्या आधी ही सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. त्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही अजून जरी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या. तर ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुन्हा मी लिंक टाकतो तुमचे डॉक्युमेंट सबमिट होण्याच्या आधी. YouTube मध्ये बेस्ट एम फार्मसी कॉलेज इन महाराष्ट्र बाय विक्रांत डमक असं एक टाकलं तरी ते मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, किंवा तुम्ही अशा पद्धतीत पण सर्च करू शकता. तर हा मागच्या वर्षी व्हिडिओ बनवलेला आहे, पण गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस तेवढेच आहेत. तर याच्यामध्ये मी नमूद केलेले आहेत की जे गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस जे असतील तर ते कुठले आहेत आणि त्यांचे वेबसाईट पण मी दिलेले आहेत. तर ते तुम्ही बघू शकतात. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एम.फार्म कॉलेजेस फी इन महाराष्ट्र. ज्या कॉलेजला तुम्हाला घ्यायचंय ऍडमिशन, तर बघा की त्या कॉलेजेसची फी किती आहे चालू वर्षाची. हा मागच्या वर्षीचा जरी व्हिडिओ असेल, बट कॉलेजची फीज कशी बघायची तर त्या संदर्भात मी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. कुठल्या वेबसाईटला जाऊन तुम्ही बघू शकता. तसे करोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही कॉलेजेसच्या फी जास्त वाढलेल्या नाही आहेत, किंवा वाढल्या जरी असेल म्हणजे अफोर्ड रिव्हिजन झालेलं नाही. तर ते तुम्ही बघू शकता. ह्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, तर तुम्ही जाऊन तिथे बघू शकता ते. महासीईटी टाईप करा गुगलमध्ये आल्यानंतर, ही वेबसाईट जिथून तुम्ही फॉर्म भरलाय. त्यानंतर हे डॅशबोर्ड पेज ओपन होईल पहिलं. त्यामध्ये एम फार्म त्यावरती क्लिक करा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं इम्पॉर्टंट लिंक दिसेल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले. तर याच्यामध्ये अजून एक लिस्ट आहे की नॉन क्वालिफाईड कॅन्डिडेट. ते फक्त 5-6 कॅन्डिडेट्स आहेत. आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता, किंवा तुम्ही लॉग इन केल्यानंतर सुद्धा तुमच्या लॉग इन मध्ये ती लिस्ट येऊन जाते. इथं तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन आयडी आणि डेट ऑफ बर्थ टाकायचे. आता मी लॉग इन मधूनच करणार आहे. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये हे कॅन्डिडेटचं प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस आलेला आहे. तो ऑल इंडिया रँक 222 आहे. आता हा ऑल इंडिया मेरिट नंबर कसा आलेला आहे आणि स्टेट मेरिट लिस्ट कसं की हे बघा, सीट मॅट्रिक्स मध्ये वेगळे वेगळे कोटे असतात. ऑल इंडियासाठी वेगळा कोटा आहे आणि स्टेट मेरिट साठी वेगळा कोटा आहे. तर जनरल मधून हा 215 आलेला आहे आणि स्टेट फिमेल जनरल मेरिट नंबर हा 132 आहे. म्हणजे जवळपास अर्ध्याने कमी झालाय फिमेल मध्ये, कारण याच्यामध्ये पुन्हा 2 रिझर्वेशन असतात, लेडीज आणि जनरल. तर ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल ते तुमच्या लक्षात येईल
ऑल इंडिया कोटा वेगळा, जनरलसाठी कोटा वेगळा, त्याच्यानंतर जनरल लेडीजसाठी कोटा वेगळा आणि जनरल कॅटेगरीसाठी कोटा वेगळा. तर याच्यामध्ये कधी कधी लेडीजचे पण रिझर्वेशन असतात. ऍक्च्युअली बी फॉर्मला तर असतात, एम फॉर्मचं माझ्या लक्षात नाही, पण कदाचित असू शकतील ते पण इथं तसं काही दिलेलं नाही फिमेलसाठी. तर अशा पद्धतीने तुम्ही ते चेक करू शकतात. आता ही झाली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही शेड्यूल बघून घ्या की ती फायनल मेरिट लिस्ट काय आहे, कधी आहे. तर मी तुम्हाला इथं इम्पॉर्टंट डेट्स पण दाखवतो. आता शक्यतो डेट चेंज होणार नाही, आहे त्याच डेट राहतील. आता बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 21 तारखेला म्हणजे आज लागलेली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 22 ते 24 मध्ये काही ग्रीव्हन्स असेल भरायचे, तर ते ग्रीव्हन्स तुम्ही भरू शकतात. तर ग्रीव्हन्स कशा टाईपचे, ज्यांचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आलेलं नाहीये तर ते ग्रीव्हन्स टाकू शकतात. किंवा ज्या स्टुडंटचं रिवर्ट झालेलं आहे काही कारणास्तव, तर त्याचं ग्रीव्हन्स तुम्ही भरू शकतात. आणि बाकीचे काही इथं वाचून घ्या त्याच्याप्रमाणे. आणि हे ग्रीव्हन्स तुम्ही ऑफलाईन पण भरू शकतात आणि ऑनलाईन पण हे भरू शकतात. तर फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव येणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या की जी कॅटेगरी फायनल मेरिट लिस्ट मध्ये असेल तर तीच असणार आहे आणि याच्या पलीकडे कुठले त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. जर फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आणि कॅटेगरी जर मध्ये बदल झाला किंवा तुमचं नाव नाही आलं किंवा कॅटेगरी मध्ये जर बदल झाला तर कंटिन्युअसली तीच शेवटपर्यंत राहणार आहे. याच्यामध्ये काही चेंज होणार नाही मित्रांनो. तर हा 22 ते 24 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे, तर याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकतात. त्यानंतर लागणार आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स. आता हे सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 1 साठी लागणार आहे. आता सीट मॅट्रिक्स ही काय भानगड असते का, प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगळे वेगळे सीट्स असतात. म्हणजे सपोज SC कॅटेगरी असेल, ST असेल, OBC असेल, त्याच्यानंतर NT कॅटेगरी असेल किंवा जनरल कॅटेगरी असेल, हे प्रत्येकासाठी कॅटेगरी वाईज सीट दिलेले आहेत. ऑल इंडिया कोटामध्ये पण काही सीट्स त्याच्यामध्ये असतात. तर ते 25 तारखेला आणि 26 तारखेला तुमच्या लॉग इन मधून तुम्हाला कॅप राऊंड 1 भरायचा आहे. तर कॅप राऊंड 1 ज्यावेळेस भरायचा असेल त्यावेळेस मी तुम्हाला पुन्हा तो डेमो दाखवेल, तो कॅप राऊंड 1 चा फॉर्म कसा भरायचा आहे. तर आता मी डायरेक्ट तुम्हाला कॅप राऊंडच्या वेळेसच भेटणार आहे. तर हे फक्त तुम्ही फायनल मेरिट लिस्ट तुम्ही तुमच्या पद्धतीने बघू शकता. तर मी प्रोव्हिजनल दाखवली तुम्हाला कशी बघायची. आता त्याच्यानंतर सपोज मी लॉग आउट करत आहे इथून. लॉग आउट केल्यानंतर तुम्हाला ही जी शंका असेल की पाठीमागच्या वर्षीचं मेरिट काय होतं, तर याच्यासाठी आता मी पुन्हा होम मध्ये गेलो होतो आणि होम मध्ये गेल्यानंतर मला हे पेज आलंय. तर इथं बघा कॅप राऊंड 1. तर मी तुम्हाला समजून सांगतो की हे काय असतात. की हे पाठीमागच्या वर्षीचं मेरिट आहे. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे कुठल्या कॉलेजची फीज काय आहे, कुठले बेस्ट कॉलेजेस आहेत. तर त्यानुसार तुम्ही कॉलेज चूज करून घ्या आणि तुम्ही मेरिट लिस्ट वरून अंदाज घेऊ शकता की आपल्या कॉलेजला कुठला नंबर लागू शकतो. तर आता इथे एक पहिलंच कॉलेज ओपन झालेलं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती. तर ह्या कॉलेजमध्ये बघा, तर फिजिकली हँडिकॅप साठी ती सीट होती. जनरल ओपन, जनरल SC, जनरल ST, जनरल NTB, जनरल OBC. तर हे ऍक्च्युली जनरल म्हणजे काय आहे की जेंट्स म्हणजे मेल आणि फिमेल दोघांसाठी पण, आणि फिमेल साठी वेगळी कॅटेगरी बी फॉर्मच्या मेरिट लिस्ट मध्ये तरी असते. एम फॉर्मला आहे नाही, मला थोडीशी शंका आहे त्या संदर्भात. पण तिथे नाव दिलंय सीट मॅट्रिक्सच्या वेळेस तुम्हाला समजेनच ते लेडीज साठी वेगळं रिझर्वेशन आहे का काही. तर हा जो वरचा जो नंबर दिसतोय तुम्हाला, हा मेरिट लिस्ट नंबर आहे, जनरल मेरिट लिस्ट नंबर. आणि खाली जो रँक, खाली जे ब्रॅकेटमध्ये दिसतात हे तुमचे जीपॅटचे मार्क्स आहेत. तर बघू शकतात तुम्ही जीपॅटचे हे मार्क्स आहेत आणि वरती हे वेगळे मार्क्स आहे, म्हणजे हा तुमचा नंबर आहे. तर प्रत्येक कोर्स वाईज हा क्वालिटी अशुरन्स कोर्स आहे, हा कोग्नसी कोर्स आहे, त्याच्या खाली क्वालिटी अशुरन्स स्पॉन्सर्ड. तर याचं मिनिंग मी पाठीमागे सांगितलं होतं काय होतं. सपोज अजून एखादं कॉलेज आपण बघूया. सपोज मी टाकतोय NDMVP.
की नाशिकचं जे कॉलेज आहे तर कंट्रोल F दाबून तुम्ही ते सर्च करू शकतात. त्याच्यामध्ये पण बघा की जनरल ओपन ज्याचं 95 रँक होतं जनरल मेरिट लिस्ट मध्ये, त्याला 189 मार्क्स होते. त्याला तिथपर्यंत ऍडमिशन क्लोज झाले. तर हे मेरिट थोडंसं खाली पण होतं सेकंड राऊंड मध्ये. तर ते सेकंड राऊंडची जी मेरिट लिस्ट आहे ते पण तुम्ही बघू शकता. शक्यतो गव्हर्नमेंट कॉलेजच्या संदर्भात होत नाही, पण प्रायव्हेट कॉलेजच्या संदर्भात थोडंफार कमी होत असतं ते. तर याच्यानुसार तुम्ही एक लक्षात घेऊ शकतात की आपला नंबर लागू शकतो का नाही लागू शकत. मार्कवर जाऊ नका, कारण मार्क मागच्या वेळेसचे जे मार्क्स होते तर त्याचं मेरिट जीपॅट क्वालिफाईंगचं जे मेरिट होतं ते कमी होतं, बट यावेळेस थोडंसं ते वाढलं आहे मार्क्स. तर तुम्ही फक्त ह्या मेरिट नंबर नुसार जा की मेरिट नंबर आपण कुठं बसतोय, त्यानुसार तुम्ही ते डिपार्टमेंट सर्च करू शकतात. सपोज आता मी इथं हे झालं क्वालिटी अशुरन्स. आता सुटेक्स मध्ये आणि क्वालिटी अशुरन्स मध्ये बराच फरक आहे बघा. की सुटेक्स 66 लाच क्लोज झालाय, ज्याचा जनरल मेरिट लिस्ट नंबर तो 66 होता. इथे पण SCचं 653 ला झालंय आणि इथं 509 ला झालंय. कदाचित ते अप्लाय करणारे कॅन्डिडेट कमी असतील. इथे NT 464 ला झाले क्वालिटी अशुरन्स, त्याच्यानंतर इथे NT 114 ला झालंय. तसंच OBC बघू शकतात किंवा EWS बघू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही ते बघून घ्या. आणि EWS एक सांगतो तुम्हाला की EWS संदर्भात बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझा नंबर सहजासहजी लागेल, पण सहजासहजी का लागणार नाही, कारण EWS आधी त्याच्याबद्दल जास्त जागरूकता नव्हती, पण आता EWS कॅटेगरी संदर्भात बऱ्याच लोकांना माहित झालंय आणि बरेचसे लोक जे ओपन मध्ये आहेत ते EWS सर्टिफिकेट काढून घेतात. तर हे जनरल मेरिट लिस्ट नंबर आहेत, हे कॅटेगरी नंबर वगैरे हे असले काही नाही, फक्त जनरल मेरिट लिस्ट नंबर आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक कॉलेज जे तुम्हाला निवडायचे आहे, ऑलरेडी मी तुम्हाला फीज काय आहे, कुठले बेस्ट कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात याची लिंक मी तुम्हाला सांगितलेली आहे किंवा दिलेली आहे. तर ती लिंक तुम्ही बघू शकतात आणि त्याच्यानुसार तुम्ही कॉलेज निवडून घ्या जे तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये भरायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका, मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.